शेवटी सांगतो नेता असावा कसा. माझ्याकडे वेळ कमी आहे, लोक भरपूर बोलून झाले. शेवटी सांगतो नेता असावा कसा. एक राजा आहे, तो जंगलात फिरत फिरत गेला आणि जंगलात फिरत असताना त्या जंगलातली वाट चुकला तो राजा. आणि जंगलातली वाट चुकल्याच्या नंतर तिथं त्या जंगलात भटकणारं एक पोरग त्याला दिसलं आणि राजानं त्याला विचारलं, बाबा माझ्यासोबत आणखीन काही माणसं होते, जंगलातली वाट मी विसरलोय, मला जंगलाच्या बाहेर काढून देशील का. ते जंगलातलं ते अगदी आदिवासी पोरग त्या राजाला बोललो, मला जंगलाचा चप्पा माहितीये, मला जंगलाची वाट न वयवाट माहितीये, चला मी तुम्हाला काढून देतो जंगलाच्या बाहेर. राजाला घेतलं आणि पोरग जंगलाच्या बाहेर आलं. राजा म्हणला, अरे वा, एवढ्या लवकर शॉर्टकटनं आणलंस, अरे माझ्या काही मंडळी आहे जंगलामध्ये हरवली आहे, सापडून देशील का. ते म्हणलं, हो मला माहिती आहे ते कुठे गेले असतील, मला जंगलाची वाट न वयवाट माहिती आहे, मला जंगलाचा चप्पा माहिती आहे. राजाला घेऊन पोरग परत जंगलात गेलं आणि जंगलातून राजाची जी सहकारी मंडळी होती त्यांना सगळ्याला सापडून दिलं. परत जंगलाच्या बाहेर आलं आणि जंगलाच्या बाहेर आल्याच्या नंतर राजाला वाटायला लागलं, एवढूसं पोरग आहे, जंगलाचा चप्पा त्याला माहितीये, असलं पोरग आपल्या मंत्रिमंडळात असायला पाहिजे. मग राजानं शेवटी त्या पोराला विचारलं, बाळा तुला हे सगळ्या जंगलाची एवढी अचूक माहिती कस काय बरं. तो म्हणला, राजासाहेब वेळ घालवू नका, 15 मिनिटात पाऊस येणार आहे, तुम्ही लवकर जा. राजा मुद्दाम 15 मिनिटं थांबला, खरंच पाऊस येतो का. तर 15 मिनिटांना लगेच दो पाऊस सुरू झाला. राजा भिजला, माणसं भिजले. आता हे सगळं शिष्टमंडळ राजाचं भिजत आपल्या राजवाड्याकडे जात होतं. राजवाड्यात गेले, आपल्या बाकीची मंडळी सगळी घरी गेली. राजा त्याच्या महालात गेला, रात्र झाली, जेवण केलं. राजा झोपण्याचा प्रयत्न करत होता, राजाला झोप लागत नव्हती. राजाला दिसत होतं ते पोरग, जंगलाची चप्पा माहिती त्याला, अरे जंगलाची वाट न वयवाट माहिती त्याला. एवढं हुशार पोरग, अचूक निसर्गाचा नियम आहे, 15 मिनिटात पाऊस येईल म्हणून सांगितलं, 15 मिनिटात पाऊस चालू झाला. असलं पोरग जर आपल्या मंत्रिमंडळात असलं तर नाही असायलाच पाहिजे, त्याला बोलवून घेऊ. सकाळी राजा उठला, बोलवून घेतलं प्राधान्याला, सेवकांना बोलवून घेतलं, जावा घोडा सजवा. घोडा सजवला गेला. त्या पोराला वाजत गाजत घेऊन या म्हणून सांगितलं. गेलं जंगलाच्या कडेला, वाजवायला सुरुवात केलं. पोरग जंगलाच्या बाहेर आलं, ढोल वाजायला सुरुवात केली. पोरग जंगलाच्या बाहेर आलं, प्राधान्याने सांगितलं, बाकीच्या सेवकांना सांगितलं, बस घोड्यावर, तुला राजा मंत्री करणार आहे, मंत्रिमंडळात घेणार आहे. पोरग घोड्यावर बसलं, पण ते उलट बसलं. घोड्याच्या तोंडाकडे तोंड त्याने केलंच नाही, त्यानं शेपटीकडे तोंड केलं. असत वाजत गाजत राजदरबारात पोरग येणार. येता येता त्याला प्रधान सांगत होता, बाकीचे लोक सांगत होते, बाबा घोड्यावर सरळ बस, घोड्याच्या मुंडक्याकडे आपलं मुंडकं करावं लागतं, घोड्याच्या शेपटीकडे तोंड करून बसायचं नसतं. शेवटी तसंच राजदरबारात तो घोडा वाजत गाजत पोरग उलट बसलेलं. राजा उठला सिंहासनावरून आणि जोरात बोलला, कार बाबा तुला किती माणसं सांगत होते घोड्यावर सरळ बस म्हणून, किती वेळा सांगायचं तुला घोड्यावर सरळ बस म्हणून, बाळा तुला घोड्यावर सरळ बसता येत नाही का. पोरग बोललं, राजेसाहेब मला घोड्यावर सरळ बसता येतं, पण ज्या माणसात, माझ्या माणसात मी लहानाचा मोठा झालो, मला त्यांच्याकडे पाठ दाखवायची नव्हती म्हणून मी घोड्यावर उलटा बसलो. हे झालं मुंडे साहेबांचं. माझी नजर माझ्या माणसांकडे असणार आहे, त्या उद्देशानं ते इकडे येत होते. त्या उद्देशानं अनेक बीड जिल्हा, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अनेक गावाने फिरलो. तुमच्या बहुतांश गावाला गेलो असेल, व्याख्यानाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून खूप फिरलो. पण मुंडे साहेबावर बोलण्याचा योग मला खरंच येत नव्हता आणि म्हणून मला आनंद होता. मला बोलायचंय, उर्मी होती मनात, ते प्रेम होतं ना मनातलं, ते पाहिलेला प्रवास आहे, मला व्यक्त करायचं आहे, मला बोलायचं आहे. तुमचं आमंत्रण आलं, मला आनंद वाटला, मला यायचंय. लिमिट तोडून टाकल्यात मुंडे साहेबांना कधीच तालुक्याचं, जिल्ह्याचं, जातीचं, धर्माचं. आता कुणीतरी बोललं की मुस्लिमाची माणसं, मुस्लिमांची अनेक माझ्या तालुक्यातली माणसं आहेत की मुंडे साहेबाला मानणारी. या माणसांना लिमिटच नव्हतं, सगळ्या बंधनं तोडून टाकलेले होते. हे विश्वाची माझे घर अशी मती जयाची स्थिर. माऊलींच्या ओळीप्रमाणे मुंडे साहेबांचं कर्तृत्व, कार्यकर्तृत्व बीड जिल्ह्याला ओळखच. मी आज कुठेही जातो ना, कुठल्याही, मी बाहेरच्या राज्यात गेलो होतो, कर्नाटक आहे, गुजरात आहे, इकडे व्याख्यान देण्यासाठी शिवजयंतीला. कुठून आलात? बीड जिल्ह्यातून आलात. त्यांनी म्हणायचा मुंडे साहेबांचा जिल्हा ना. इथं पुण्यात कुठून आलात? बीडमधून आलोय, बीडमधून आलोय. मुंडे साहेबाचा जिल्हा ना, म्हणून ती नाळ जोडलेली आहे. मर्यादा ठेवू नका, एक शिका बरं.
आज साहेबांच्या जीवनचरित्रावर बोलताना त्यांचा एकच गुण घ्या, कक्षा तोडून बाहेर पडा. तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही, तुम्ही आलातच कक्षा तोडून. गाव सोडलं, ज्या माणसाला मोठं व्हायचं त्याने गाव सोडलं पाहिजे, ज्या माणसाला मोठं व्हायचं त्याने तालुका सोडला पाहिजे, ज्या माणसाला मोठं व्हायचं त्याने आधी आपल्या या 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 सीमा घातल्यात, मर्यादा. इथंच लटकत आहेत आपले पोरं, इथंच अडकलेत. जे पोरं इकडे आलेत, जी माणसं इकडे आले, आपलं होतं काय माहिती आहे का, आपण अल्पसंतुष्ट माणसं आहे. बाल्या बाली 10x10ची खोली, दोघं उकडून मिली. बाल्यान म्हणायचं बालीला, मी तुझा राजा तू माझी राणी. तिनं म्हणायचं आवधनी, उचला घागर टँकर आलंय बरं पाणी. तिथंच मरते सगळे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठला? शिवनेरी किल्ल्यावर. त्यांच्या आईचा जन्म कुठला? विदर्भ, शिंदखेड. आणि देह कुठे ठेवला त्यांनी? पाचाडला. आपलं गाव सोडा, इतिहास सांगतोय, आपलं गाव सोडा. उगाच नाही, लातूरचा अंबेजोगाईचा प्रवास झाला की पुढचं शिक्षण पुण्यात, आणि पुण्यातही त्यांना खरं तर पुण्यानं घडवलं मुंडे साहेबांना. म्हणून या पुण्यभूमीचे सुद्धा माझ्या मुंडे साहेबांवर उपकार आहेत. त्यांनी मुंडे साहेबाला घडवलाय, आणि त्या पुण्यात मुंडे साहेबांवरती व्याख्यान देण्याचं भाग्य मला लाभतंय, आणि तुम्ही सुद्धा कार्यक्रम घेण्याचं भाग्य तुम्हाला लाभतंय. आज ही स्थानिकची मंडळी जी इथं बसलेली होती, ही सगळी रती महारथी मंडळी आहे. पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा असेल,